अगदी स्वीट होममध्ये मिळतो तसा स्पॉन्जी आणि लुसलुशीत खमण ढोकळा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत, ते पण अगदी मोजक्या साहित्यामध्ये। सॉफ्ट आणि डिलिशियस ढोकळा बनवून रेडी होतो। अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली होती। तर चला आपण सुरू करूया। अचूक प्रमाणासाठी इथे मी ही स्टीलची वाटी घेतली आहे। या प्रकारची वाटी प्रत्येकाकडे असते, लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही कोणतीही घेऊ शकता। सर्वांकडे मेजरिंग कप असतीलच असे नाही, म्हणून या रेसिपीमध्ये मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ती घरी ट्राय करू शकता। तुमच्या घरी जर फुलपात्र अवेलेबल असेल तर ते तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। तर चला बघूया। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीज किचन व्लॉग्समध्ये। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा खमण ढोकळा बनवण्यासाठी काही टिप्सचा इथे आपण वापर करणार आहोत। त्या जर तुम्ही योग्य प्रकारे वापरल्या तर तुमचा ढोकळा कधीच चुकणार नाही। तर यासाठी मी 2 वाटी बेसन पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहे, म्हणजे गुठळ्या वगैरे असतील तर साईडला होतील। पीठ हे कधी पण चाळूनच घ्यायचं आणि आपला ढोकळा करताना नेहमी बेसन पीठ हे बारीकच असायला हवं, जेणेकरून ढोकळा व्यवस्थित असा बनतो। रेडीमेड पीठ भेटेल ते पण तुम्ही वापरू शकता। पीठ ब्लेंडिंग जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। हे मोठ्या साईजचा जार घेतला आहे मी मिक्सरचा। यात पाव चमचा हिंग वापरत आहे। हे स्पून सगळ्यांकडे अवेलेबल असतात म्हणून इथे वापर केला आहे। मीठ, पाव चमचा हळद आणि इथे 3 चमचे मी साखरेचा वापर केला आहे। हे बघा, हे आहे लिंबू सत्व। जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही 4 चमचे आंबट दही किंवा 2 लिंबाचा रस देखील यात ॲड करू शकता। इथे मी अर्धा चमचाच लिंबू सत्वाचा वापर केला आहे। आता हे सुके जिन्नस मिक्सरला एकदा पाणी न घालता ब्लेंड करून घेऊया, म्हणजे हळद वगैरे व्यवस्थित मिक्स केल्या जाईल आणि ढोकळा तयार झाल्यानंतर हळदीचे जे पॅचेस येतात ढोकळ्यावरती ते येणार नाहीत। आता याच वाटीने 1 आणि पाव वाटी पाणी ॲड करायचं आहे। जर तुम्ही नवशिके असाल तर पाणी थोडं ॲड करायचं आहे। इडलीसारखं थोडंसं फ्लोई बॅटर बनवायचं आहे, एकदम असं पातळ करायचं नाही आहे। हे बघा, या पद्धतीने पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे, नाहीतर ढोकळा आपला शिजायला खूप वेळ घेतो आणि बिघडून जाईल। हे बघा, हे बॅटर आपण साईडला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया। इथे मी स्टीलचं मोठं पातेलं वापरत आहे। इथे तुम्ही कुकरचा देखील वापर करू शकता आणि मसाल्याचा डबा वापरणार आहे। तुम्ही कुकरचा डबा देखील वापरू शकता। जर तुमच्याकडे टीन असेल ते देखील वापरा, फक्त तळाला सपाट हवा। पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून याला आपल्याला आदन येऊ द्यायचं आहे। झाकण लावून साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण डबा ग्रीस करून घ्यायचा आहे। जर बटर पेपर असेल तो देखील तुम्ही वापरू शकता। तेल व्यवस्थित सर्व डब्याला आतून लावून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने चारी बाजूने व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, म्हणजे ढोकळा थंड झाल्यानंतर तो डबा सोडेल आणि डब्याला चिटकून राहणार नाही। आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल ॲड करायचं आहे। यामध्ये तिळाचं तेल वापरायचं नाही आहे। तेलाने आपला ढोकळा एकदम मऊ होतो, गळ्यामध्ये अडकत नाही। पाणी चेक करून घेऊया। गरम आहे, वाफ लागू शकते म्हणून काळजी घ्या। पाण्याला उकळी आली आहे, गॅस कमी करूया। आता सर्वात महत्त्वाचा भाग, मी इथे 1 पाऊच इनो वापरत आहे। त्यावर 2 चमचे पाणी टाकून ते ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण फक्त 30 सेकंद मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जास्त फिरवायचं नाही, नाहीतर इनो इनॲक्टिव्ह होईल। आणि लगेच ग्रीस केलेल्या डब्यामध्ये आपल्याला बॅटर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे।
ही प्रोसेस थोडी लवकरच करायची आहे, जास्त वेळ घालवायचा नाही आहे। डबा टॅप टॅप करून थोडासा लगेच पातेल्यात ठेवायचा आहे। पक्कडच्या साहाय्याने देखील तुम्ही ठेवू शकता। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एक 25 ते 30 मिनिटांनंतर आपला ढोकळा एकदम रेडी होतो। चेक करूया। हे बघा, आपली सुरी एकदम प्लेन बाहेर आली आहे, म्हणजे ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला आहे। आता बाहेर काढून थंड करून घेऊया। ढोकळा थंड होईल तोपर्यंत आपण पाणी तयार करून घेऊया। इकडे कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये हिंग, मोहरी, कढीपत्ता, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। मिरच्या टाकून 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे। कोथिंबीर पण टाका। मीठ, साखर, याला एक उकळी काढून घ्यायची आहे। पाणी एकदम रेडी आहे। आता हे थोडंसं कोमट होईपर्यंत साईडला ठेवूया। आता ज्या डब्यामध्ये ढोकळा केलाय त्याच डब्यामध्ये मी कट करून घेते। हे बघा, एकदम परफेक्ट ढोकळा रेडी आहे। त्या ढोकळ्याने मनानेच काटा सोडलेले आहेत, अजिबात कुठे चिटकलेला नाही आहे। हे बघा, कापून घेते। तुम्हाला एक पीस दाखवते। हे बघा, एकदम मार्केट सारखा ढोकळा आपला रेडी आहे, एकदम परफेक्ट। या पद्धतीने केला तर कधीच तुमचा ढोकळा बिघडणार नाही। तर यासोबत खायला आपल्याला एक पुदिन्याची स्पेशल अशी चटणी बनवणार आहोत। यासाठी मी पुदिना, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि ही चटणी आपण आंबट गोड बनवणार आहोत, म्हणून अर्धा लिंबू पिळून घेते। तिखटासाठी 2 मिरच्या, कोथिंबीर, मीठ, चवीपुरतं चाट मसाला आणि साखर आणि अर्धा ग्लास पाणी टाकते। याला बारीक मिक्स करून ब्लेंड करून घेऊया। हे बघा, चटणी रेडी आहे, पण चटणी थोडीशी पातळ वाटत आहे, तर यासाठी आपण इथे एक टिप वापरूया। तर ढोकळ्याचा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे, तो यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित बारीक ब्लेंड करून घ्यायचा आहे। हे बघा, एकदम थिकनेस आली आहे आपल्या चटणीला आणि चटणी एकदम रेडी आहे। एकदम मार्केट सारखी चटणी बनवून ही रेडी होते। एकदा नक्की ट्राय करा, टेस्टला तर खूप छान लागते। हे बघा, एकदम जाळीदार ढोकळा आपला तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता ते पाणी तयार केलेले यात टाकून घेऊया। व्यवस्थित टाकायचं आहे। याला 20 मिनिटं रेस्टला साईडला ठेवायचं आहे, म्हणजे पाणी आतपर्यंत मुरतं आणि ढोकळा एकदम चवीला छान लागतो। थोडीशी कोथिंबीर घालूया। रेडी टू सर्व। हे बघा, आपला मार्केट सारखा परफेक्ट असा ढोकळा बनवून रेडी आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। धन्यवाद, परत भेटूया।